महसूल खात्याकडे प्रलंबित असलेल्या केसेस 90 दिवसांच्या आत संपवल्या जातील असा कायदा केला जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली आहे। दरम्यान बावनकुळेंच्या घोषणेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटलांनी काही घटना सांगितल्या ज्याची सुनावणी होणं बाकी आहे। त्यावर बावनकुळेंनी पुढील अधिवेशन येईपर्यंत सगळ्या केसेस निकाली काढल्या जातील असं स्पष्ट केलंय। राज्यमंत्र्यांना वगैरे कुठले अधिकार देणार आहेत ते कळू द्या, कारण राज्यमंत्र्यांना कुठलेच अधिकार नाही। राज्यमंत्री नुसतेच नावाला तुमचे राज्यमंत्री आहेत। त्यामुळे तुम्ही पॉवर ज्या देणार आहात समोरच्या म्हणजे कोणाला देणार आहात, राज्यमंत्र्यांना म्हणा, कमिशनरला म्हणा, सेक्रेटरीना म्हणा किंवा कलेक्टरला म्हणा, त्या कोणत्या स्वरूपाच्या असणार आहेत, आर्थिक स्वरूपाच्या दृष्टीनं किंवा न्यायनिवाडीच्या दृष्टीनं त्याच्या मर्यादा काय असणार हे अधिक कळलं पाहिजे। कारण तुम्ही हे कायद्यानं या ठिकाणी त्यांना त्या पॉवर डेलिगेट्स करतात म्हणून आम्हाला समजून सांगा। यामध्ये आपण सर्वांना सभागृहाला माझी विनंती आहे की एकमताने आपण हा नाही त्याच्यामध्ये काय तरतुदी आहे त्या वेगळ्या कराव्या लागतील। ही महसूल संहिता 1966 मध्ये ही त्या ठिकाणी अपील झाली होती आणि म्हणून आपण या ठिकाणी 259 अ या ठिकाणी आणतोय। म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही एकदा आढावा घ्या, प्रत्येक महाराष्ट्रातल्या महसूल आयुक्तांच्याकडे किती अपील्स आहेत, किती केसेस पेंडिंग आहेत, त्याचा निपटारा कसा करायचा, तालुक्याच्या स्तरावर किती केसेस पेंडिंग आहेत त्याचा निपटारा कसा करायचा, जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे याचा आढावा घेऊन पुढच्या अधिवेशनात आणखीन काही डेलिगेट करायचं असेल तर करा, पण लोकांचे दिवस वाचवा, हेलपाटे वाचवा। आणि त्यासाठी ह्या बिलाला तुम्ही म्हणताय, खरं म्हणजे महसूल मंत्र्यांनी माझी केस ऐकली तर मला जेवढं समाधान आहे तेवढं दुसऱ्या कोणी ऐकून माझं समाधान होणार नाही। मग राज्यमंत्र्यांच्याकडे अपील असेल तर राज्यमंत्र्यांनी तेवढ्या पारदर्शक पद्धतीने काम केलं जातंय की नाही याची पाहणीवर लक्ष ठेवावं लागेल। जे दुसरे अधिकारी आहेत ज्यांच्या समोर अपील होणार आहेत त्यांनी पारदर्शीपणाने काम केले की नाही याची पाहणी तुमच्या कार्यालयातून ठेवा। पण पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला एक संपूर्ण टाइम टेबल कसा असेल, लोकांना 90 दिवसाच्या वर केसच चालवता येणार नाही याच्याबद्दल काही विचार करता येईल। पण आपल्याला मी आश्वस्त करतो की येणाऱ्या पुढच्या अधिवेशनापर्यंत ज्या काही केसेस आपल्या प्रलंबित आहे त्या प्रलंबित केसेस 3 महिन्याच्या आतच निकाली काढाव्यात। याकरता जे काही आपल्याला निर्णय करता येईल ते आपण करू। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मोठी घोषणा केली आहे। महसूल खात्याकडील प्रलंबित केसेस 90 दिवसात निकाली काढू, प्रलंबित केसेस निकाली लावण्यासाठी कायदा आणणार असल्याचंही ते म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.